जळगावात देखील एक भोंदूबाबाचं प्रकरण उघडकीस आलेलं आहे. साधारण 3 ते 4 वर्षापासून दोघं पती पत्नी फरार आहेत आणि पीडित महिलेची तब्बल 11 ते 12 लाखात फसवणूक झालेली आहे. नाही, मी पण असं ऐकलंय की ह्या 4-5 जणांना त्यांनी फसवलेलं आहे आणि प्रत्येकीकडून 11 लाख घेतल्याची प्राथमिक माहिती मला या ठिकाणी मिळाली. SP-ना या बाबतीमध्ये सूचना दिल्या जातील, कारण की अशा पद्धतीचं काम जर होत असेल तर चौकशी करून लवकरात लवकर त्याला अटक करावी असे आदेश दिले जातील. जळगाव जिल्ह्यामध्ये परत एकदा उष्णतेची लाट आलेली आहे. प्रशासनाकडून काय तयारी आहे? आज 11 वाजता मी बैठक लावलेली आहे. त्याच्यामध्ये पाणी टंचाई असेल, MSCB असेल किंवा तत्सम इतर काही छोटे मोठे विषय असतील, त्याच्यामध्ये उष्णतेच्या बाबतीमध्ये सुद्धा जिल्ह्याला सतर्क राहण्याचा ज्या ज्या सूचना देता येतील त्या प्रशासनातर्फे किंवा लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही देण्याचा प्रयत्न करू. 12 मे रोजी विधान परिषदेची निवडणूक होणार आहे. तर समजा महायुतीने जर एक जादा उमेदवार दिला तर मात्र ती लढत आपण ज्याला म्हणतो त्या ठिकाणी होऊ शकतो. बघा, आता जर सध्या बघितलं तर 7 जागा निवडून येऊ शकतात आणि कोट्याच्या हिशोबाने पाहिलं तर लोकसभेच्या राज्यसभेच्या जसे जागा आल्या तसे येऊ शकतात. पण शेवटी जर निवडणूक लढण्याची ठरवली तर निवडणुकीमध्ये रंगत होऊ शकते. पण हा निर्णय घेण्याचा अधिकार माझा नाहीये. महायुतीचे नेते जे निर्णय घेतील त्याच्या मागे आम्ही आमदार म्हणून काम करू. उद्धव ठाकरेंचाही कार्यकाळ संपतोय. पुन्हा एकदा ते सभागृहात यावे असे त्यांच्या पक्षाकडून त्यांच्यावर दबाव आहे. शेवटी ज्याच्या त्याच्या पक्षाचा विषय आहे. कोणी यावं नाही यावं हा त्यांच्या तिघ पक्षांचा विषय आहे. धरणगाव तालुक्यामध्ये एक प्रकार घडलाय की एक क्रिकेटच्या स्पर्धा चालू असताना एक ट्रॅक्टर नांगर फिरवण्यात आलं, काहीतरी देशातून हे घटना घडल्याचं समोर आलं. कुठं मला नाही माहिती. लोकसभेमध्ये जे 3 विधेयक मानले गेले काल, त्याच्यावरून बऱ्यापैकी वादळी चर्चा झाली. राजकीय विरोधकांनी सरकारवर असा आरोप केलाय की परिसीमन लादण्यासाठी हे महिला आरक्षणाचं पुढे केलं जात आहे. हे बघा, परिसीमन कधी होईल हे पूर्वी सांगितलं होतं. पूर्वीच्या काळामध्ये परिसीमन होत नव्हतं, पण ज्यावेळेस 2014 साली 2009 साली परिसीमन ज्यावेळेस झालं त्यावेळेस हेच ठरवण्यात आलं होतं की त्याच्यानंतर 20 वर्षाने होईल. त्या पद्धतीने ते होत आहे. त्यामुळे हे लादण्यात येत आहे, हे असं करण्यात येत आहे, हे उचित नाही आहे. त्यांच्या काळामध्ये उलट ह्या गोष्टी झाल्या नाही. त्यामुळे आता काहीतरी आरोप करावे म्हणून ते आरोप करतायत. परिसीमनानंतर जळगाव जिल्ह्यात काय परिस्थिती असेल? किती मतदारसंघावर लोकसभेची? तुमच्या आमच्या सारख्यांकडनं घेतलेली माहिती पण ती किती पक्की मला सांगता येणार नाही, पण 16 आमदार होतील असं म्हणतात. लोकसभेची एक जागा वाढेल. एक जागा वाढेल. शेवटचा प्रश्न, आमदार किशोर पटेल यांनी पुन्हा एकदा जी मंत्रिपदाची इच्छा व्यक्त केलेली आहे. हे बघा, प्रत्येकाला इच्छा असते आणि शेवटी पक्ष श्रेष्ठ ठरवतात.